दत्तगुरूंच्या भक्तांना भयंकर संकटात अगदी शेवटच्या क्षणी कोण वाचवतं हे रहस्य फार थोड्यांना माहीत आहे. जेव्हा दत्तभक्तावर भयंकर संकट येते तेव्हा केवळ दत्तगुरूच नाही तर त्यांची संपूर्ण नवनाथ आणि 84 सिद्धांची अदृश्य फौज मदतीला धावून येते. अलख निरंजन या नाथदत्त मंत्राच्या नादाने साक्षात मच्छिंद्रनाथ किंवा गोरक्षनाथांची अत्यंत प्रखर सूक्ष्म ऊर्जा ऐनवेळी भक्ताचे रक्षण करते. ही सिद्ध परंपरा भक्ताच्या आजूबाजूला एक असे अत्यंत जाड आणि अभेद्य ऊर्जेचे वलय तयार करते, ज्याला साक्षात यमराजही छेद देऊ शकत नाहीत. संकट मोठे असले तरी या सिद्ध योगींच्या तपोबलामुळे ते संकट भक्ताच्या शरीराला साधे स्पर्शही करू न शकण्याइतके अत्यंत कमकुवत होऊन जाते. दत्त भक्ताचा वाली कोणी एक नाही तर संपूर्ण दत्त संप्रदाय आहे. हेच ते शेवटच्या क्षणी वाचवणारे सर्वात मोठे आणि अंगावर काटा आणणारे रहस्य आहे. अनेकदा अपघात किंवा जीव घेण्या प्रसंगात भक्ताला वाचवण्यासाठी साक्षात दत्तगुरूंचा अत्यंत आवडता श्वान, कुत्रा किंवा गाय अचानक मध्ये येते. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः या बीज मंत्राच्या स्पंदनांनी हे मुके प्राणी साक्षात ईश्वरी दूत बनून मृत्यूच्या आणि भक्ताच्या मध्ये एक अभेद्य ढाल बनतात. कुत्र्याचे अचानक भुंकणे, गाडीसमोर येणे किंवा गायीने रस्ता अडवणे हे योगायोग नसून ती दत्तगुरूंनी भक्ताला वाचवण्यासाठी केलेली अत्यंत अचूक रचना असते. दत्तगुरूंचे हे 4 श्वान म्हणजे 4 वेद आणि गाय म्हणजे साक्षात पृथ्वी माता असते, जे स्वतःचा जीव धोक्यात घालून खऱ्या दत्तभक्ताचे प्राण अत्यंत प्रेमाने वाचवतात. निसर्गातील या मुक्या जीवांच्या माध्यमातून होणारे हे साक्षात ईश्वरी रक्षण भक्ताला दत्तगुरूंच्या अथांग आणि सर्वव्यापी अस्तित्वाची थरारक प्रचिती देते. जेव्हा सर्व मार्ग बंद होतात आणि मृत्यू समोर उभा असतो तेव्हा श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या हाकेला ओढ देऊन एक अनोळखी व्यक्ती धावून येते. ती व्यक्ती अगदी शेवटच्या सेकंदाला भक्ताचा हात धरून त्याला संकटातून बाहेर काढते आणि गर्दीत कुठे गडप होते हे भक्तालाही कधीच समजत नाही. हे साक्षात दत्तगुरूंच्या सगुण अवतारांचे अत्यंत गूढ आणि गुप्त रूप असते, जे केवळ आणि केवळ आपल्या लेकराचे प्राण वाचवण्यासाठी मानवी देह धारण करते. पोलीस, डॉक्टर किंवा एखादा सामान्य वाटणारा वाटसरू यांच्या रूपात साक्षात ब्रह्मांड नायक येऊन भक्ताला अत्यंत सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचे महान कार्य करतात. मी तुला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही या स्वामींच्या वचनाचे हे अत्यंत साक्षात अंगावर काटा आणणारे आणि डोळ्यात कृतज्ञतेचे पाणी आणणारे सत्य आहे. कधीकधी भक्तावर आलेले संकट इतके भयंकर असते की ते टाळणे अशक्य असते. अशा वेळी दत्तगुरू ते संकट साक्षात स्वतःवर झेलतात. श्री गुरुदेव दत्त या मंत्राच्या नित्य उच्चाराने वास्तूमध्ये जी जिवंत ऊर्जा असते ती घरातील मूर्ती, फोटो किंवा काचेच्या वस्तूंमध्ये सामावलेली असते. भक्ताचा जीव वाचवण्यासाठी अचानक घरात मोठी काच फुटते, फोटो खाली पडतो किंवा मूर्तीला तडा जातो. हा साक्षात मृत्यूला दिलेला अत्यंत प्रबळ छेद असतो. दत्तगुरू स्वतःच्या अस्तित्वाला इजा करून घेतात, पण आपल्या भक्ताच्या केसालाही धक्का लागू न देण्याची अत्यंत थक्क करणारी मायेची ढाल उभी करतात. निर्जीव वाटणाऱ्या वस्तूंमधूनही ईश्वराने भक्ताचे प्राण वाचवल्याचा हा चमत्कार पाहिल्यावर कोणत्याही माणसाची मान दत्तगुरूंच्या चरणी अत्यंत नम्रपणे झुकते. शेवटच्या क्षणी वाचवणारी आणखी एक मोठी अदृश्य शक्ती म्हणजे दत्तगुरूंच्या उपासनेमुळे अत्यंत तृप्त आणि मुक्त झालेले स्वतःचे पूर्वज असतात. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः या जपाने पूर्वजांना सद्गती मिळालेली असते आणि ते भक्ताच्या कुळाभोवती एक अत्यंत अभेद्य सुरक्षा कवच बनून राहतात. जेव्हा एखादे मोठे संकट किंवा अघोरी बाधा भक्तावर चालून येते तेव्हा हे पूर्वज
त्या संकटाला मध्येच अत्यंत प्रखरतेने रोखून धरून भक्ताचे रक्षण करतात. आपल्या वंशातील खऱ्या साधकाला वाचवण्यासाठी पूर्वज कोणत्याही थराला जाऊ शकतात, हे अध्यात्म आणि पितृदोष मुक्तीतील अत्यंत गूढ आणि मोठे सत्य आहे. एका पिढीने केलेली दत्तभक्ती अनेक पिढ्यांसाठी शेवटच्या क्षणी कसा ढाल बनून उभी राहते, याचं हे अत्यंत थरारक आणि साक्षात डोळे उघडणारे उदाहरण आहे. शेवटच्या क्षणी जेव्हा बुद्धी काम करत नाही, तेव्हा ओम नमो भगवते दत्तात्रेयाय या मंत्राच्या पुण्याईने भक्ताचं आज्ञाचक्र आणि अंतर्ज्ञान अचानक जागृत होते. बाहेरून कुणीही वाचवायला येत नाही, पण आतूनच एक अत्यंत स्पष्ट आणि ईश्वरी आवाज येतो, जो भक्ताला थांब, पुढे जाऊ नकोस असा अचूक संकेत देतो. भक्त तो आतला आवाज ऐकतो, गाडीचा वेग कमी करतो किंवा निर्णय बदलतो आणि पुढच्याच क्षणी घडणारा एक अत्यंत भयंकर व जीवघेणा अपघात टळतो. दत्तगुरु हे बाहेर कुठेही नसून ते भक्ताच्या आतच अंतर्यामी रूपात बसलेले असतात आणि वेळ येताच ते सिक्स्थ सेन्सच्या माध्यमातून त्याचं प्राण वाचवतात. मेंदूला मिळणारा हा ऐनवेळचा दैवी अलार्म माणसाला साक्षात मृत्यूच्या दारेत जाण्यापासून अत्यंत हुशारीने आणि सुरक्षितपणे मागे खेचून आणतो. जेव्हा शत्रू भक्ताचं नुकसान करण्यासाठी किंवा त्याला त्रास देण्यासाठी अत्यंत वाईट कट रचतो, तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज शत्रूची बुद्धीच ऐनवेळी फिरवून टाकतात. श्री स्वामी समर्थ या स्वामींच्या मंत्राच्या नामस्मरणाने शत्रूच्या मनात भक्ताविषयी अचानक अत्यंत भयंकर अनामिक भीती, संभ्रम किंवा प्रचंड पश्चाताप निर्माण होतो. वार करण्यासाठी उगारलेला हात अचानक खाली येतो किंवा कोर्टात साक्ष देणारा विरोधक स्वतःहून माघार घेतो. हा साक्षात स्वामींचा अद्भुत चमत्कार असतो. स्वामी भक्ताला लढायला लावत नाहीत, तर ते शत्रूच्या मानसिकतेवरच असा अत्यंत प्रबळ ईश्वरी हल्ला करतात की युद्ध सुरू होण्याआधीच शत्रू शरण येतो. भक्ताला हातही न लावता त्याच्या सर्वात मोठ्या संकटाचं असं अत्यंत शांततेत आणि कायमस्वरूपी निर्दालन करणे ही स्वामींच्या नियोजनाची सर्वोच्च लीला आहे. अनेकदा भक्ताला वाचवण्यासाठी निसर्गाचं पाचही घटक, पंचमहाभूते साक्षात दत्तगुरूंची आज्ञा पाळून ऐनवेळी अत्यंत आश्चर्यकारकरित्या आपले नियम बदलतात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राच्या सामर्थ्याने भयंकर आग, महापूर किंवा वादळ भक्ताच्या घराला किंवा त्याच्या शरीराला साधे स्पर्शही करू शकत नाही. निसर्गाचा विनाशकारी प्रवाह भक्ताच्या घराजवळ येताच अत्यंत शांत होतो किंवा आपली दिशा बदलतो. हे अनेक संतांच्या चरित्रात साक्षात सिद्ध झालेले सत्य आहे. दत्तगुरु हे ब्रह्मांडाचं मालक असल्याने निसर्गातील प्रत्येक कणावर त्यांचं हुकमी नियंत्रण असते, जे भक्ताच्या हाकेसाठी कोणत्याही क्षणी अत्यंत वेगाने कार्यरत होते. निसर्गाच्या रौद्र रूपालाही भक्तासमोर अत्यंत नम्र करून त्याला वाचवण्याची ही अफाट किमया पाहिल्यावर माणसाचा ईश्वरावरील विश्वास प्रचंड आणि अढळ बनतो. जेव्हा आर्थिक दिवाळखोरीमुळे अब्रू जाण्याची भयंकर वेळ येते आणि आत्महत्येचा विचार येतो, तेव्हा दत्तगुरु पैशाच्या रूपात नव्हे तर वेळेच्या रूपात वाचवतात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जपाने कर्जदारांची मने अचानक शांत होतात आणि ते भक्ताला पैसे परत करण्यासाठी अत्यंत अनपेक्षित मुदतवाढ देतात. या मिळालेल्या वेळेत भक्ताला कुठून तरी अचानक मोठ्या धनलाभाची अत्यंत अनपेक्षित संधी मिळते आणि त्याची बुडणारी आबरू साक्षात परमेश्वराकडून वाचवली जाते. दत्तगुरु त्याला पैशांसाठी जगासमोर कधीही लाचार किंवा अपमानित होऊ देत नाहीत, तर अत्यंत सन्मानाने त्याला या आर्थिक गर्तेतून सुरक्षित बाहेर काढतात. ही माता अन्नपूर्णेची आणि स्थिर लक्ष्मीची ऐन वेळेवर होणारी अद्भुत कृपा भक्ताला साक्षात मरणाच्या दारातून सन्मानाने जगण्याच्या प्रकाशाकडे घेऊन जाते. अत्यंत भयंकर संकटाच्या वेळी भक्ताला वाचवणारी
आणखीन एक मोठी अदृश्य शक्ती म्हणजे त्याची स्वतःची आजवरची निष्काम आणि अत्यंत सात्विक भक्ती असते. श्री गुरुदेव दत्त या मंत्राच्या अखंड जपाने भक्ताने जमा केलेले पुण्याईचे आणि भक्तीचे अत्यंत मजबूत बँक बॅलन्स ऐन मृत्यूच्या क्षणी त्याच्या मदतीला उभे राहते. ज्याप्रमाणे बँकेतील साठवलेले पैसे अडचणीत कामी येतात, तशीच ही साठवलेली ईश्वरी ऊर्जा भक्ताच्या प्रारब्धातील मृत्यूचा घाव अत्यंत सौम्य करून टाकते. दत्तगुरु त्या पुण्याईच्या जोरावर कर्माचे नियम अत्यंत प्रेमाने आणि अधिकाराने वाकवतात आणि भक्ताला त्याच्या पुढील गुरुकार्यासाठी साक्षात जीवनदान देतात. कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेल्या निखर भक्तीचा हा परमोच्च आणि शेवटच्या क्षणी मिळणारा अत्यंत गोड परतावा भक्ताच्या डोळ्यात खऱ्या अर्थाने पाणी आणतो. शेवटच्या क्षणी जेव्हा भक्ताला असे वाटते की आता माझे काहीच खरे नाही, नेमक्या त्याच वेळी दत्तगुरु त्याला भौतिक जगातून अत्यंत अदृश्यपणे हलवतात. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये या मंत्राच्या स्पंदनांमुळे भक्ताच्या आसपासची टाईमलाईन एका सेकंदासाठी अत्यंत सूक्ष्मपणे आणि अद्भुतरित्या बदलते. अपघात ज्या ठिकाणी होणार असतो तिथून भक्त एका सेकंदाच्या फरकाने आधीच अत्यंत सुरक्षितपणे पुढे गेलेला असतो आणि संकट त्याच्या पाठीमागे कोसळते. विज्ञानातील या क्वांटम शिफ्टलाच आपण अध्यात्मात साक्षात दत्तगुरूंचा चमत्कार म्हणतो, जिथे ते काळाला आणि वेळेला अत्यंत अचूकपणे मात देऊन भक्ताला वाचवतात. नियतीच्या आणि काळाच्या अत्यंत सूक्ष्म गणितामध्ये ईश्वराने केलेला हा साक्षात आणि डोळे दीपवणारा हस्तक्षेप मानवी तर्काच्या पूर्णपणे आणि कायमचा पलीकडचा आहे. जेव्हा जगातले सर्व पर्याय, सर्व उपाय आणि सर्व लोक हात टेकतात, तेव्हा परब्रह्म स्वतःची अत्यंत अथांग आणि निर्गुण अवस्था सोडून भक्तासाठी सगुण रूप धारण करतात. श्री स्वामी समर्थ या जपाने विश्वाचा मालक अत्यंत साध्या मानवी रूपात प्रकट होऊन लेकराला छातीशी कवटाळतो. हा तो अत्यंत दैवी आणि परमोच्च क्षण असतो, जिथे साक्षात देव आणि भक्त यांच्यात कोणतेही अंतर उरत नाही आणि मृत्यूला अत्यंत लाजेने मान खाली घालून मागे फिरावे लागते. स्वामींचे हे साक्षात प्रकटीकरण भक्ताला नुसते वाचवत नाही, तर त्याच्या उर्वरित आयुष्याला एका अत्यंत विरक्त, सात्विक आणि स्थितप्रज्ञ अवधूत अवस्थेत कायमचे स्थिर करते. ज्याच्या पाठीशी माझे स्वामी उभे आहेत, त्याचे त्रैलोक्यात कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही. या शाश्वत आणि अंगावर काटा आणणाऱ्या सत्याचा हा अंतिम आणि जिवंत विजय असतो. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.